कोरोनाच्या काळामध्ये पाणी प्यायला सुद्धा होतं का नव्हतं हे स्वतःला माहीत होतं. परंतु कोरोनाच्या काळात स्वतः उपयोगी आली नाही ती कोण म्हणल्यावर दुसरी कोण कशाला उपयोगी येतात. कोरोना रोग होता का बिमारी होती, ही रोग पण होता तर म्हणावं तरी माणसं मरत होती. परंतु माणसं जरी मेली तर जनावरं जगतच होती. तसं उभ्या आयुष्यात पाखरं जरी वरडली तर त्यांना एक वेळेस शिळी भाकर जरी खाल्ली काय नाही खाल्ली काय कोणी विचारणार नव्हतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये कोरोनाच्या पुढं जशी स्वतः आपण हार मानली तसं उभ्या जिंदगीमध्ये आपल्याला एक ना एक दिवस हार मानावं लागते. ह्यासाठी कोरोना भयंकर जरी असला होता तरी आपल्या घरातलीच, आपल्या जवळचीच, आपली पाहुणंच चुकून सुद्धा मेलं तरी जवळ आली नाही ती बघून इग्नोर केलं का तर ह्याला कोरोना झालाय, रोग झालाय म्हणून आपल्याला जेव्हा या टायमाला सुद्धा टाटना असं लांब फेकत होती. चल हो बाजूला, चल हो बाजूला. तसं घरातली सुद्धा आपल्याला उपयोगी येतात परंतु त्यांना माहीत आहे ही काय माणूसच आहे. परंतु घरातल्यांना एखादा रोग, एखादी बिमारी, एखादा मोठा आजार झाला तरी पैसे जरी आपल्याजवळ नसलं तरी गरीब परिस्थितीतून बघणारं अंतःकरणापासून बघू शकतं. आणि ह्या उभ्या आयुष्यामध्ये म्हातारं आणि तरुण पण हे प्रत्येकाला येऊ शकतंय. असं नाही की कोरोनाच्या काळामध्ये माणूस मेरतंय तसं उभ्या आयुष्यामध्ये मरू शकत नाही. माणूस मरायचं म्हणल्यावर कसं पण मरू शकतंय, तसा ह्यात संबंध काहीच नाही. तसं कोरोनाच्या पुढं आपण कोरोनाच्या टायमाला आपण घरातल्यांना विसरलो, बाहेरच्यांना पण विसरलो, पाहुणारावळ्यात पण जायचं बंद केलं. आपलं असेल तसं काम करून खायचं, लांब जायचं बंद केलं, फिरायचं बंद केलं का तर कोरोना झालाय म्हणून काला उठला. परंतु ही कोरोना बिमारी असो किंवा रोग असो, परंतु एक वेळेस वाट जरी चुकली तरी आपल्याला वाट शोधत जावं लागतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या कोरोनाच्या काळामध्ये इतकी माणसं बेकार मेली, त्यांचं बरं वाईट झालं परंतु माणूस सुद्धा माणसाजवळ गेला नाही, परंतु मातीला सुद्धा हातात आली नाही. हो तर उभ्या आयुष्यामध्ये गर्व कुठल्याच गोष्टीचा असून नसून हवा, तर गर्व करून नसावा नसून असावा असं होऊ शकत नाही. कारण की ह्या उभी जिंदगीत आलोय आपण येताना वरती मोकळ्या कापडावर, जाताना पण मोकळ्या कापड थोडंसं कापड गुंडळून जायचं. जाताना माती सुद्धा संघ घेऊन जात नाही, फक्त 1 रुपया. तुला किती जमीन आहे, किती जागा आहे, किती रान आहे, किती तुझ्याकडं कष्ट आहे ह्याकडं बघून उपयोग नाही. माझ्या सगळ्या भावांनो, दोस्तांनो, मित्रांनो, सपरिवारांनो, आपण तुम्ही एक गोष्टी मी सांगतो म्हणून करा. वेळेवरती खावा, वेळेवरती राहा, वेळेवरती खावा, वेळेवरती राहा आणि टायमाला आपण सुधाराच बघा. कारण की ह्या जिंदगीमध्ये आपण स्वतःची काळजी नाही घेतल्यावर काय उपयोग, त्या पैशालाही काय उपयोग नाही. कारण की पैशा दिशेनं किती हो का, मी आज 500 रुपये कमवलं परंतु 500 रुपयेमध्ये किती खर्च आहे ते तुम्हाला माहीत आहे. 500 रुपयेमध्ये घरी येताना सुद्धा त्यातलं निम्मं अर्ध जाऊ शकतं किंवा 200-300 रुपये सुद्धा जाऊ शकतात. काय ना काय उभ्या जिंदगीमध्ये आपल्याला परपंच आहे म्हणल्यावरती सगळा भोग बघल्याशिवाय भाग नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये टायमाला खावा, टायमाला जेवा, टायमाला सगळं करा. परंतु जीवनामध्ये आलाय म्हणल्यावर पैशाकडे बघून उपयोग नाही. कारण की शरीराचा परा शिका. कारण की ह्या कोरोनामध्ये पैसे किती आहेत तुझ्यापाशी हे कोणी बघितलं नाही. तू कसा जातोय आणि कसा नाही ही जायचा प्रश्न पुढेच राहिला. तसं कोरोनाच्या पुढं आपण कोरोना आलता म्हणून एक वेळेस शिळी भाकर सुद्धा खाता आपण खायला मागं सरलो नाही. आणि तसं उभ्या आयुष्यात तुझ्यापाशी कोरोनाच्या टायमात असू नाही तर आता सध्याला माझ्यापाशी 10,000 असू, नाहीतर तुझ्यापाशी कोरोनाच्या आधी ₹1,00,000 असू, नाहीतर 10,00,000 असू, तर त्या उपयोग काय पैशाचा नव्हता. कारण की तू जगलाच नाही, त्या उपयोग काय. परंतु जगणाराला ही तो भिवून गेला. परंतु कोरोनाला रोग होता परंतु कोरोना जी होता ती नाही भेल्यावरती काहीच होऊ शकत नव्हतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये आणखीन फिरून कुठला जरी रोग आला तरी आपण मरू शकतो, राहू शकत नाही. आता मी बोलता तुमच्या संग बोलतोय म्हणून माझं उद्याचं काय खरं आहे का नाही हे तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही. माझ्या सपरिवारानो, माझ्या भावानो, दोस्तांनो, मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्या, माझ्या सगळ्या शेती करणाऱ्यानो. कारण की शेती करायची आहे म्हणून करून चालत नाही, त्यात रात दिन करावं लागते तेव्हा कुठं तर धान असं काळुकी उगवती. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराची पैशाला बघून उपयोग नाही. शरीराला पण चांगला डाईट आणि चांगलं खाऊन पिऊनच उपयोग आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये बोलताय म्हणून ह्याच्याकडे उपयोग नाही. आणि एका सेकंदात एक लाईक आणि एकच लाईक करा आणि सबस्क्राईब आणि फॉलोअर्स करायला विसरू नका. उभ्या जिंदगीमध्ये कोरोनानं आपला धडा शिकवला परंतु धडा शिकवणारा तर पाहिजेलच. कोरोनाच्या पुढं आपण कोरोनाला हरवायचं सोडून कोरोनानं आपल्याला हरवलं. तसं उभ्या आयुष्यामध्ये रोग फीग ना काहीच नाही. माणसाला मरायचं म्हणल्यावर कसंही मरू शकतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये जगायला शिकावं होता. एवढं गर्व करून सिद्ध काही होत नाही. कारण की
कोरोनाच्या काळामध्ये आपण काय करत होतो हे स्वतःला कळलं नाही आणि 10 फुटावर जरी आलं तर लांबनं फेकत होते जेवण ही घरातलीच, का तर ह्याला रोग आहे. कारण की ही जवळ सुद्धा येत नव्हतं, मेल्यावर सुद्धा आपलं मेलं रोगानं. परंतु उभ्या आयुष्यामध्ये बिमारी असू नाही तर नसू, कारण की गर्व करायच्या आधी 10 वेळा विचार करून करायला शिका. कारण की पैसा तुझ्यापाशी किती आहे हे महत्त्वाचं नाही, तू किती वाईट वेळेस धावून येतो हे महत्त्वाचं आहे. आणि तुझ्यापाशी पैसा किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुझी शरीराची काळजी तू स्वतःहून घेतोय हे महत्त्वाचं आहे. कारण की कोरोनाच्या पुढं भले भले जरी जगली तर भले भले मागं हटण्याचा प्रयत्न केला तर ती राहिली नाही ती. तसं उभ्या आयुष्यामध्ये जायचं म्हणल्यावर आपल्याला जावंच लागणार आहे. ह्याला कोण हात लावला येणार नाही, एवढंच ध्यानात राहू द्या. गर्व करायच्या आधी आणि पैसा किती आहे ही दावून उपयोग नाही. तुला मरायचं टायमाला बरं वाईट करून मरू शकतोय, असं नाही तू टायमाला जाणार आहे. तसं ही कधीही खरं आहे. म्हणून आपण दुसऱ्याला 10 वेळा विचार करून करण्यापेक्षा स्वतः विचार करून जगायला शिका. दुसऱ्याला बॉट करून जगायला शिकवू नका. आधी तुम्ही स्वतः जगायला शिका. स्वतः जगायला शिकला तर दुसऱ्याला तुम्ही सांगू शकता. तुम्हाला स्वतःला जगायला नाही दुसऱ्याला काय सांगून करता. स्वतः शहाणं बनायला शिका. कारण की शहाणं बनण्यासाठी पैसे लागत नाहीत, फक्त स्वतःची मेहनतीचा विश्वास आणि कोरोनाच्या काळाचा विश्वास राखून करायला शिका. कारण की कोरोनामध्ये आपण काय करत होतो ते स्वतःला कळलं नाही आणि दुसऱ्याला सांगून काय उपयोग नाही. हा